खरं तर धायरीसाठी काकासाहेब चव्हाण हे नाव काही नवीन नाहीये. मी म्हणेन तुम्ही धायरीची 2 रूपं पाहिली आहेत. जी पहिलं धायरी गाव होतं आणि आता ते पुणे शहरामध्ये एकजीव होतंय. कधी-कधी काय वाटतं, की धायरीचं गावपणच बरं होतं, की आता पुणे शहरात जे एकजीव होतंय ते चांगलं आहे? नाही, निश्चित शेवटी बदल ही काळाची गरज आहे. ज्यावेळेस नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये जरी ग्रामपंचायत योग्य वाटत असली, तर आपण ज्यावेळेस एखाद्या परिसराचा विकास किंवा पुढच्या दृष्टीने पाहतो, पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने पाहतो, त्यावेळेस मोठी एखादी स्थानिक स्वराज्य संस्था, की ज्यामध्ये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणे निश्चितपणानं गरजेचं होतं. कारण ते प्रश्न सोडवताना निश्चितपणानं ते असणारे फंड्स ग्रामपंचायतमध्ये असलं की त्या ठिकाणी मर्यादित होत्या. परंतु कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचा अनुभव त्या ठिकाणी येतो. चांगल्या पद्धतीचं काम करता येतं. हे काम करत असताना थोडासा उशीर लागणार आहे. निश्चितच त्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु पुढच्या भविष्याचा विचार करता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आले हे निश्चितच चांगलं आहे.